विद्यार्थी मित्रो नमस्कार। बघा आज आपण इयत्ता 6वी विषय गणित घटक पाठ क्रमांक 15 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हा पाठ पाहणार आहोत। या पाठामध्ये त्रिकोण म्हणजे नेमकं काय, त्रिकोणाचे गुणधर्म म्हणजे काय, बाजू म्हणजे काय, कोण कसे असतात, शिरोबिंदूंनी कोणकोणते असतात, त्यांची नावे कशी, त्यांच्या बाजू कशा स्वरूपाचे असतात, या बाबींचा अभ्यास आज आपण करणार आहोत। बघा उपघटकांमध्ये आपण लिहिलेलं आहे कोणांची माहिती, विविध कोणांची माहिती म्हणजे काय किंवा कसं असतात ही माहिती आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर ठीक आहे, बघा मी एक कोण काढून घेतोय, त्या कोणाच्या स्वरूपामध्ये आपण देखील काढून घ्यायचं आहे। बघा ज्या वेळेला आपण एखादा त्रिकोण कोण काढत असतो त्यावेळेला तुम्ही सर्वांनी आकृत्या काढत असताना सिस्पेन्सिलचा वापर करणे खूप गरजेचं आहे। सिस्पेन्सिलचा वापर करत असताना त्याला टोक असणे खूप गरजेचं आहे, शार्पन केलेला असणे खूप गरजेचं आहे। सोबत हाताने आकृती न काढता आपण पट्टीच्या सहाय्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून अचूक व सुबक प्रमाणे आपल्याला आकृत्या मिळतील व आपला भौमितिक आकृतींचा सराव आपला चांगल्या पद्धतीने करता येईल। या काही बाबी या त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासाना हा पाठ अभ्यासाना आपण करणे गरजेचे आहे। तर बघा आपण या पट्टीचा वापर केला आहे, ही पट्टी एक डेमो स्वरूपामध्ये या ठिकाणी मी वापरतोय, परंतु आपण ज्याला वहीमध्ये वापरत असताय त्यावेळेला एक पट्टी मेजरमेंट अचूक असलेली पट्टी आपण त्या ठिकाणी वापरायची आहे व सिस्पेन्स वापरायचे आहे। या ठिकाणी बघा कोणांची माहिती, कोण काढत असताना नेहमी हा कशा स्वरूपाचा असतो बघा, बघा या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हा एक पहिला त्रिकोण या ठिकाणी दिला आहे, आपण काढून घ्यायचा आहे। आपण हा त्रिकोण या ठिकाणी काढून घेतला आहे। या त्रिकोणामध्ये शिरोबिंदू कोणकोणते आहेत हे आपण जाणून घेऊया। बघा शिरोबिंदू ए, बी व सी। गुणधर्मामध्ये त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, या बाबी आपण या ठिकाणी लिहून घेऊया। गुणधर्म मध्ये बघा त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात। त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात। बघा ए बी सी या 3 शिरोबिंदू या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर त्रिकोणाला 3 बाजू असतात। त्रिकोणाला 3 बाजू कोणकोणत्या बघा, लेंथ ए बी, बी सी व सी ए या 3 बाजू आहेत किंवा 3 बाजू आहेत या ठिकाणी आपण बघायचं आहे। गुणधर्मामध्ये बघा त्रिकोणाला तीन बाजू असतात। बघा त्रिकोणाला 3 बाजू असतात, ए बी, बी सी आणि सी ए या एकमेकांना स्वरूप असणाऱ्या बाजू आहेत। आपण या ठिकाणी बघायचं आहे, लिहून घ्यायचं आहे। गुणधर्माकडे आपण या ठिकाणी चाललेलो आहोत। या गुणधर्मामध्ये 3 शिरोबिंदू व 3 बाजू आहेत, या 2 बाबी या ठिकाणी आपण पाहिलेलो आहोत, लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्वांनी। यासोबतच आता आणखी एक माहिती पाहूया। आता बघा या ठिकाणी ए बी सी या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे। या त्रिकोणामध्ये ए बी सी हा त्रिकोण आहे, आपण लगेच ओळखू शकतो, परंतु या 3 बाजू कशा आहेत, बंदिस्त एकमेकाला जोडल्या गेलेल्या आहेत। या ठिकाणी बघा हा त्रिकोण आपण लगेच ओळखू शकतो आणि याला त्रिकोण म्हणायचं,
पण त्याच्या दुसऱ्या बाजूला बघा ए बी सी डी हे चार शिरोबिंदू आहेत. मी म्हणतो तीन जरी असतील तर चालतील, परंतु हे शिरोबिंदू एकमेकांना जोडलेले नाहीयेत, तर ह्याला आपण त्रिकोण म्हणू शकत नाही. हा यालाच त्रिकोण म्हणणे गरजेचं आहे व याला त्रिकोण म्हणायचं नाही. त्यामुळे बंदिस्त असणाऱ्या शिरोबिंदूंच्या आकृतीला त्रिकोण असं म्हटलं जातंय. याच्यामध्ये आणखीन एक गुणधर्म आपण लिहून घ्यायचा आहे. बघा, तीन नैक रेषीय गुणधर्म मध्ये घेऊया. तीन नैक रेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. बघा, तीन नैक रेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. आता तीन नैक रेषीय बिंदू कोणकोणते बघा, 1 2 3. तीन नैक रेषीय वेगवेगळ्या बाजूला असणारे, परंतु हे एक समान जर समजा जोडले तर बघा हे तीन समान बिंदू आपण या ठिकाणी जोडतोय. बघा, ए बी सी तीन समान बिंदू या ठिकाणी आपण जोडल्यानंतर काय होतं, बंदिस्त त्रिकोण असं म्हणतात. म्हणजे तीन 1 2 3 बिंदू आपण एकमेकांना असणारे नैक रेषीय बिंदू आपण जोडले व त्या ठिकाणी त्रिकोण होतो. म्हणजे त्रिकोणाचा तिसरा गुणधर्म किंवा व्याख्या आपण या ठिकाणी पडताळून पाहू शकतो. आपण ही गुणधर्माचा शेवटचा गुणधर्म म्हणा किंवा एक व्याख्या आपण आकृतीसह लिहून घ्यायचा आहे. आता या त्रिकोणामध्ये बाजू, ह्या सर्व बाजू, त्यानंतर शिरोबिंदू व विशिष्ट असणारे हे कोण, या तीन बाजू महत्त्वाच्या असतात. बघा, कोणकोणते बाजू या ठिकाणी आल्या गुणधर्मामध्ये. आणखीन बाजू आपण लिहून घेऊया. बघा, त्रिकोणामध्ये तीन शिरोबिंदू, तीन बाजू व तीन कोण असतात. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. विशिष्ट प्रकारच्या आकृतीचा जर समजा आपण विचार केला तर या ठिकाणी आपण बघितलेला आहे. ए बी सी. बघा, तीन शिरोबिंदू, तीन बाजू व तीन कोण, ए बी सी. या तीन बाजू या ठिकाणी केवळ तीन शिरोबिंदू आहेत. तीन शिरोबिंदू ए बी सी, तीन बाजू ए बी बी सी आणि सी ए. तीन कोण या ठिकाणी, कोण ए, कोण बी, कोण सी हे या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघून घ्यायचं आहे थोडक्यात. आता यानंतर आपण त्रिकोणाचे प्रकार, आता वेगवेगळे त्रिकोण असतात तर त्या वेगवेगळ्या त्रिकोणाचे काही प्रकार पडतात. बाजूवरून पडणारे प्रकार, कोणावरून पडणारे प्रकार, ह्या बाबी आपण थोडक्यात पाहूया. बघा, त्रिकोण मध्ये बाजूवरून पडणारे प्रकार बघा लिहून घ्यायचं आहे. त्रिकोणाचे बाजूवरून पडणारे प्रकार.
बाजूवरून पडणारे प्रकार आपण लिहून घ्यायचं आहे. बघा, जरी बाजूवरून पडणारे प्रकार असतील तरी सुद्धा याच्यामध्ये पट्टी, कंपास, सिस्पेन्सिल या ठराविक बाबींचा आपण अभ्यास करावा लागतो. त्रिकोणाच्या बाजूवरून पडणारे प्रकार आपण अभ्यासत असताना त्याचा पहिला प्रकार आपण अभ्यासायचा आहे, तो म्हणजे समभुज त्रिकोण. बघा, समभुज त्रिकोण पहिला प्रकार. एक समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण या ठिकाणी बघायचा आहे. सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू व त्रिकोण आपला. या समभुज त्रिकोणामध्ये आपण शब्दामध्ये संपूर्ण अर्थ या त्रिकोणाचा दडलेला आहे. ही बाब आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायची आहे. सम म्हणजे काय? समान. भुज म्हणजे बाजू व त्रिकोण. समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, आपल्या या शब्दाची जर समजा फोड केली तर आपल्याला माहिती होऊ शकते. समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. बघा, समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. या ठिकाणी बघा, समान बाजू असणाऱ्या, आता त्रिकोणाला तीन बाजू असतात आपण असं म्हटलेलं आहे. आता समान बाजू कोणकोणत्या? समभुज त्रिकोण नेमका कसा असतो? तिन्ही बाजू समान असल्या पाहिजे. जर समजा तिन्ही त्रिकोणात तीन बाजू असतात तर तिन्ही बाजू ह्या 3-3 सेंटीमीटरच्या असायला पाहिजे. जर समजा पाया या ठिकाणी बघा, पाया हा 3 सेमी आहे. ए बी सी तीन सेमी. बघा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही समभुज त्रिकोण, समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. तीन बाजू समान म्हणजे 3 सेमी बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. ए बी सी या ठिकाणी बघितलेलं आहे. ए बी किती आहे? 3 सेमी. बी सी किती आहे? 3 सेमी. ए सी किती आहे? 3 सेमी. या बाबी आज आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. समभुज त्रिकोणामध्ये आपण आकृतीने काढून घ्यायची आहे. समभुज त्रिकोणाच्या आकृतीमध्ये आणखीन आपण एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे सरावासाठी. बघा, पायाला समजा या ठिकाणी आपण नाव थोडंसं बदलून घेऊया. एल एम एन. बघा, एल एम एन त्रिकोणाच्या ह्या 3 शिरोबिंदू आहेत व एल एम एम एन आणि एल एल या ठिकाणी 3 बाजू आहेत. या तिन्ही बाजू कशा आहेत? समान बाजूने दाखवले आहेत. म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे असं म्हणायचं. बघा, एल एम किती आहे? 5 सेंटीमीटर. एम एन किती आहे? 5 सेंटीमीटर. आणि एल एल किती आहे? 5 सेंटीमीटर. म्हणजे तिन्ही बाजू ह्या समभुज त्रिकोणाच्या कशा आल्या आहेत? समान आल्या आहेत. म्हणजे हा कोणत्या स्वरूपाचा त्रिकोण आहे म्हणायचं? समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण.
म्हणजे तिन्ही बाजू कशा आहेत, समान स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. या ठिकाणी बघायचं आहे समभुज त्रिकोणाचा महत्त्वाचा गुणधर्म, तिन्ही बाजू कशा असतात, शिरोबिंदू हे असतातच, तिन्ही बाजू सुद्धा आहेत, पण या तिन्ही बाजू कशा असतात, समान स्वरूपाच्या असतात. आपण ही आकृती आपण आपल्या वहीमध्ये पेन्सिल व पेनाच्या पट्टीच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे. बघा समभुज त्रिकोणाची आणखी एक मी तुम्हाला आकृती काढून दाखवतोय. जर समजा अशा स्वरूपाचा समजा त्रिकोण असेल, बघा त्रिकोण हा कशा स्वरूपाचा सुद्धा असू शकतो. पी क्यू आर 6 सेमी, बघा पी क्यू आर हे तीन शिरोबिंदू या ठिकाणी दिले आहेत. तीन शिरोबिंदू जरी दिले असते, जरी हा त्रिकोण हा खाली स्वरूपामध्ये पुरुष शिरोबिंदू जर सुद्धा खाली असेल तरी सुद्धा तीन शिरोबिंदू आहेत, परंतु तिन्ही बाजू पी आर, आर क्यू आणि पी क्यू या तिन्ही बाजू कशा आहेत, समान आहेत, म्हणजे 6 सेमी दिलेले आहेत. म्हणून बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, लेंथ पी आर बरोबर 6 सेमी, लेंथ आर क्यू बरोबर 6 सेमी, लेंथ क्यू पी बरोबर 6 सेमी. बघा तिन्ही बाजू कशा दिल्या आहेत, एक स्वरूपामध्ये एक समान दिलेले आहेत. या सर्व गुणधर्मावरून आपल्याला हा त्रिकोण पी क्यू आर किंवा त्रिकोण आर क्यू पी हे समभुज त्रिकोण आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बघा समभुज त्रिकोण पी आर क्यू या ठिकाणी आपण लिहून घ्यायचं पुन्हा एकदा आकृती स्वरूपामध्ये. बघा पी क्यू 6 सेमी, क्यू आर 6 सेमी, आर पी 6 सेमी दिलेले आहेत. सर्व तिन्ही बाजू 6 सेमीच्या आहेत. लेंथ पी आर 6 सेमी, आर क्यू 6 सेमी, क्यू पी 6 सेमी, म्हणून समभुज त्रिकोण पी आर क्यू हा समभुज त्रिकोण आहे असं आपण या ठिकाणी म्हणायचं आहे. आपण आपल्या वहीमध्ये आकृती स्वरूपामध्ये पेन्सिलचा वापर करून ही आकृती काढून घ्यायची आहे. तत्पूर्वी अजून एक आकृती आपण समभुज त्रिकोणाची पाहणार आहोत. बघा समभुज त्रिकोणाची आणखीन एक आकृती या ठिकाणी पाहणार आहोत आपण. एक छोटी आकृती देतोय मी. बघा त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये आपण पाहत आहोत. त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये समभुज त्रिकोण याच्यामध्ये पुन्हा गुणधर्म आपण बघूया. बंदिस्त आकृती आहे. गुणधर्मामध्ये बंदिस्त आकृती त्रिकोण ए बी सी ही बंदिस्त आकृती आहे. बंदिस्त आकृती आहे. बघा लेंथ ए बी 4 सेमी,
लेंथ AB 4 सेमी, BC 4 सेमी, लेंथ AC 4 सेमी या ठिकाणी दिलेला आहे. बघा AB, BC आणि AC हे 4 सेमी दिलेले आहेत. त्यानंतर शिरोबिंदू ABC हे आहे. तिन्ही बाजू समान आहेत. बघा तिन्ही बाजू समान आहेत. या बाजू आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत, लिहून घ्यायचं आहे. समभुज त्रिकोणाची आणखीन एक आकृती मी तुम्हाला देतोय. बघा उदाहरण, लेंथ उदाहरण त्रिकोण LMN मध्ये लेंथ LM 4 सेमी, लेंथ LN बरोबर 4 सेमी और लेंथ MN 4 सेमी. बघा या ठिकाणी काय काय दिले आहे बघा, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशी दिल्या समान स्वरूपामध्ये दिलेले आहेत. म्हणून त्रिकोण आपल्याला काढायचा आहे, तर नाव द्यायची आहे. 4 सेमीचा हा त्रिकोण असणार आहे, म्हणजे समभुज त्रिकोण या ठिकाणी असणार आहे. LM MN व LN. CM म्हणजे सेंटीमीटर हे एकक दिलेला आहे व संपूर्ण बाजू याच्यामध्ये दिलेली आहे त्या 4 सेंटीच्याच बाजू आहेत. म्हणजे समभुज त्रिकोण, समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे बघा तिन्ही बाजू समान आहेत, तिन्ही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. ही बाब आपण डोक्यामध्ये एकदम फिट करून ठेवायची आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असेल तर त्याला समभुज त्रिकोण म्हणतात असं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात, त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात. बघा आपण या ठिकाणी बघायचं आहे, आपण एकच त्रिकोण, आपण बाजूवरून असणाऱ्या त्रिकोणामध्ये पहिला प्रकार आपण बघतोय. एक त्रिकोण, समभुज त्रिकोण, 1 2 3 बाजू, तिन्ही बाजू या समान स्वरूपाचे असतात. LM MN आणि ML या तीन बाजू 4 सेंटीमीटर्स आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात, त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. स्वाध्यायामध्ये असू दे किंवा इतर वेळेला सुद्धा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला समजा समान असतील तर तो डोळे झाकून आपण समभुज त्रिकोण आहे बाजूवरून, कारण का आपण फक्त ह्या बाजूचा विचार करतोय, आपण ह्या फक्त बाजू आणि हे फक्त असणारे हे शिरोबिंदू या दोनच बाबींचा आपण विचार करतोय.
बाजू व शिरोबिंदू असून असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे, बघितलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बाजूवरून असणाऱ्या त्रिकोणातील हा पहिला प्रकार म्हणजे समभुज त्रिकोण आपण घेऊन घ्यायचा आहे, आकृती काढायची आहे. सिस पेन्सिलचा वापर व पट्टीचा वापर करून सिस पेन्सिलला शार्पन करूनच आपण ही आकृती काढायची आहे. ठळक किंवा गडद स्वरूप म्हणजे सिस पेन्सिल वापरायची नाही, पट्टीचा वापर करणं खूप गरजेचं आहे. माप घेण्यासाठी आपण कर्कडकचा वापर देखील करू शकता. तत्पूर्वी आपण पट्टीचा वापर करून हा त्रिकोण काढू शकतो, समभुज त्रिकोण. आकृती बघायचा आहे, लिहून घ्यायचं आहे. स्वाध्याय आता या ठिकाणी मी तुम्हाला स्वाध्याय देतोय. स्वाध्याय पूर्ण करत असताना आपल्याला सर्वप्रथम पट्टी पेन्सिलचा वापर करून आकृत्या काढावे. बघा उदाहरण 1 समभुज त्रिकोण गुणधर्म लिहा. 2 5 सेमी बाजूंचा समभुज त्रिकोण काढा. बघा या ठिकाणी मी स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये पट्टी पेन्सिलचा वापर करून आकृत्या काढायच्या आहेत. पेनने आकृत्या कोणत्याही काढायची नाही आहे. उदाहरण पहिलं बघा, समभुज त्रिकोण गुणधर्म लिहायचे आहेत. समभुज त्रिकोणाचे गुणधर्म कोणकोणते आहेत? जवळपास 3 ते 4 गुणधर्म आहेत, हे आपण लिहायचे आहेत. त्यासोबत 5 सेमी बाजूंचा समभुज त्रिकोण काढायचा आहे. किती सोपं आहे बघा. स्वाध्यायामध्ये हे बाबी आपण लिहून घ्यायचे आहेत व आपण स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. आणखी एक प्रश्न दिसतो यामध्ये. 4 सेमी बाजूंचा त्रिकोण ABC काढा. ठीक आहे. बाजूवरील त्रिकोण हा आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्यातला पहिला प्रकार म्हणजे समभुज त्रिकोण. पुढील भागाला आपण समद्विभुज त्रिकोण किंवा विषमभुज त्रिकोण कोणकोणते असतात, कशा स्वरूपाचे असतात याची माहिती आपण पुढील तासाला पाहणार आहोत. तत्पूर्वी हा स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे. पुढील तासाला बघूया. ठीक आहे. धन्यवाद.